मंडळी, काही मित्रांनी माझ्या रिसेंटली नवीन गाड्या घेतल्या आणि ज्या गाड्या त्यांनी घेतल्या त्याच्यामध्ये त्या मॉडेलमध्ये ऑटोमॅटिक गिअर बॉक्स किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची खूप चांगली ऑप्शन्स अवेलेबल होती, तरी सुद्धा त्यांनी मॅन्युअलच गाडी प्रेफर केली। तर त्यांच्याबरोबर मी चर्चा केली आणि त्यांना विचारलं की चांगला ऑटोमॅटिक ऑप्शन असताना सुद्धा तुम्ही मॅन्युअल गाडीच का घेतली, तुम्हाला असे कुठले प्रॉब्लेम वाटत होते की तुम्ही ऑटोमॅटिक गाडी कन्सिडर नाही केलीत। तर ही सगळी जी लिस्ट तुम्ही बघताय, हे सगळे प्रॉब्लेम्स त्यांनी मला सांगितले की असे प्रॉब्लेम्स आम्हाला वाटत होते म्हणून आम्ही ऑटोमॅटिक गाडी नाही घेतली। पण हे प्रॉब्लेम्स मित्रांनो खरंच आहेत का? माझ्या अनुभवावरनं आणि माझ्या नॉलेजवरनं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की खरंच ऑटोमॅटिक गाड्यांना हे सगळे प्रॉब्लेम येतात का। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो। व्हिडिओला सुरुवात करू, चला तर मग। मित्रांनो, पहिला हा जो प्रॉब्लेम आहे हा आपल्या भारतीयांच्या अतिशय जवळचा प्रॉब्लेम आहे आणि ते म्हणजे ऑटोमॅटिक ट्रान्समिशननी लोकांना असं वाटतं की ॲव्हरेज कमी होतं। तर हे खरं आहे का? तर डेफिनेटली हो, ॲव्हरेज कमी होतं ऑटोमॅटिक ट्रान्समिशननी। याचं कारण असं आहे की ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची जी सगळी कंपोनंट्स आहेत किंवा त्याची जी सगळी यंत्रणा आहे ती इंजिनकडनंच पॉवर घेत असते त्याच्या ऑपरेशनसाठी आणि त्याच्यामुळे इंजिनवरचं लोड वाढून आपल्या गाडीचं ॲव्हरेज थोडंसं कमी होतं। पण आता हे किती कमी होतं हे महत्त्वाचं आहे। तर नॉर्मली 3 किलोमीटरच्या पेक्षा जास्त फरक तुमच्या ॲव्हरेजमध्ये कधीच ऑटोमॅटिक ट्रान्समिशननी पडणार नाही। म्हणजे तुमची मॅन्युअल गाडी त्याच मॉडेलची जर 15चा ॲव्हरेज देत असेल तर ऑटोमॅटिक गाडी 12चा ॲव्हरेज देईल, त्याच्यापेक्षा खालती जात नाही नॉर्मली। हे फक्त 2 कंडिशन्समध्ये हा फरक वाढू शकतो। एक म्हणजे 2000 सीसीच्या वरती जर तुमची इंजिन कॅपॅसिटी असेल तर त्या गाड्यांमध्ये हा थोडासा ॲव्हरेजचा फरक जास्त पडू शकतो, कारण मुळात 2000 सीसीच्या वरच्या ज्या गाड्या असतात त्यांचा मुळातच ॲव्हरेज कमी असतं आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला ते कंपोनंट्स पण त्याचे हेवी असतात, त्याच्यामुळे त्याच्यात ॲव्हरेजमध्ये जास्त फरक पडतो। पण अशा गाड्या नॉर्मली खूपच कमी सेल केल्या जातात, ज्या इतक्या हाय पॉवरच्या गाड्या आहेत त्या। आणि दुसरं म्हणजे टॉर्क, जुने टॉर्क कन्व्हर्टर्स जे होते, म्हणजे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मधले जे वेगवेगळे प्रकार आहेत, DSG, DCT, AMT किंवा CVT वगैरे, आणि त्याच्यातला एक प्रकार आहे टॉर्क कन्व्हर्टर। पण जुन्या गाड्यांमधले जे टॉर्क कन्व्हर्टर होते, म्हणजे साधारण 2015च्या आधीच्या गाड्या, त्यांच्यातले जे टॉर्क कन्व्हर्टर्स होते ते थोडंसं जास्त पेट्रोल कन्झ्युम करायचे, त्याच्यामध्ये कधी कधी 5 किंवा 7चा सुद्धा फरक पडायचा। पण आता ती परिस्थिती नाहीये मित्रांनो। आता तुम्ही कुठल्याही प्रकारचं ऑटोमॅटिक ट्रान्समिशन घेतलं तर तुम्हाला जास्तीत जास्त 3 किलोमीटरचा फरक दिसेल जर तुमची गाडी 2000च्या आत असेल तर। म्हणजे दुसरा महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे मेंटेनन्स खूप जास्त असतो ऑटोमॅटिक गाड्यांचा। तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी AMT, DSG, CVT आणि टॉर्क कन्व्हर्टर अशा सगळ्या प्रकारच्या ऑटोमॅटिक गाड्या वापरलेल्या आहेत। मी डायरेक्टली मी वापरलेल्या नसतील तरी अगदी जवळच्या नातेवाईकांकडे त्या होत्या, त्यामुळे त्या मी बघितलेल्या आहेत जवळून आणि त्याचा मेंटेनन्सही मला माहिती आहे। तर अगदी मी तुम्हाला खरं सांगतो की ऑटोमॅटिक गाडीला असा वेगळा काहीही कुठलाही वेगळा मेंटेनन्स येत नाही। मॅन्युअल गाडीला जे तुमचं नॉर्मल सर्व्हिस कॉस्ट आहे तीच सर्व्हिस कॉस्ट तुम्हाला ऑटोमॅटिकला सुद्धा येणार आहे। ह्याच्यामध्ये फक्त थोडासा एक महाग रुटीन मेंटेनन्स मधला जो कंपोनंट असतो तो म्हणजे ट्रान्समिशन फ्लुइड किंवा ट्रान्समिशन ऑइल, पण हे सुद्धा तुम्हाला 50,000 किंवा 1,00,000 किलोमीटरने आता नॉर्मली बदलायला लागतं। एक गोष्ट मात्र आहे की ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या कंट्रोलर, क्लच किंवा फ्लायव्हील ह्या 3 कंपोनंट्स पैकी तुमचं जर काही फेल झालं किंवा त्याच्यात जर काही मेजर प्रॉब्लेम आला तर मात्र खूप मोठा खर्च त्याच्यातनं निघू शकतो। कारण नॉर्मली मॅन्युअल ट्रान्समिशनला एकतर हे कंपोनंट्सच नसतात आणि असले क्लच असतो डेफिनेटली, पण क्लच प्लेट सुद्धा मॅन्युअल ट्रान्समिशनच्या बऱ्याच स्वस्त असतात ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या तुलनेमध्ये। तर असा जर तुम्हाला कुठला खर्च जर ऑटोमॅटिकमध्ये आला तर मात्र जास्त मोठा फटका तुम्हाला बसू शकतो। हे होण्याची पॉसिबिलिटी खूप कमी असते, पण हे होऊ शकतं। त्यामुळे मी तुम्हाला नक्की असा सल्ला देईन की जर तुम्ही ऑटोमॅटिक गाडी घेणार असाल तर तुम्ही AMT गाडीला एक्सटेंडेड वॉरंटी नाही तुम्ही घेतलीत तरी चालेल, पण दुसऱ्या कुठल्याही प्रकारचं ऑटोमॅटिक ट्रान्समिशन जर तुमच्या गाडीत असेल तर तुम्ही गाडी विकत घेताना एक्सटेंडेड वॉरंटी जरूर घ्या। ह्याचा तुम्हाला, कारण एक्सटेंडेड वॉरंटी तुम्ही जेव्हा घेता तेव्हा ट्रान्समिशनचे सगळे कंपोनंट्स त्याच्यात कव्हर्ड असतात, त्यामुळे तुम्हाला एक पीस ऑफ माइंड मिळतो। आता तिसरा प्रॉब्लेम म्हणजे मित्रांनो, ड्रायव्हिंगचा फील मिळत नाही किंवा गाडी चालवण्याची मजा येत नाही असं बऱ्याच लोकांना वाटतं, म्हणून लोक ऑटोमॅटिक गाडी प्रेफर नाही करत। पण मित्रांनो, तुम्हीच मला खरं सांगा की आज आपण ज्या शहरांमध्ये किंवा अगदी मी तर म्हणेन मोठ्या नॅशनल हायवेजवरती जेव्हा सुद्धा गाडी चालवतो तेव्हा तो गाडीचा एन्जॉयमेंट कमी आणि टॉर्चर जास्त असंच असतं, कारण आपल्याकडे ट्रॅफिक कंडिशन्स अतिशय वाईट झालेल्या आहेत किंवा रस्त्याच्या कंडिशन सुद्धा बऱ्याचदा खराब असतात, डायव्हर्जन्स असतात, ट्रॅफिक जॅम्स असतात।
तर अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळे ड्रायव्हिंगचा फील आपल्याला खूप कमी वेळेला घेता येतो. पण अगदीच जर तुम्हाला असा ओपन रस्ता मिळाला तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये तुम्हाला मजा घेताच येणार नाही का? तर असं अजिबात नाहीये मित्रांनो. सगळ्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशन्सला आज मॅन्युअल मोड असतो. म्हणजे तुम्ही आयदर गिअर लिव्हर शिफ्ट करून किंवा काही बटनांच्या सहाय्याने तुम्ही तुमचे गिअर शिफ्ट करू शकता. तुम्ही गाडीचा पूर्ण कंट्रोल घेऊ शकता. फक्त तुम्हाला ते गिअर शिफ्टिंगचं जे फील आहे तेवढा फक्त घेता येणार नाही, पण तुम्ही गाडी 100% तुम्हाला कंट्रोल करता येईल अशा प्रकारची सिस्टीम ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये ऑलरेडी दिलेली असते, आणि तो म्हणजे आपला मॅन्युअल मोड. आता चौथा रिझन जो असतो ऑटोमॅटिक ट्रान्समिशन न घेण्याचा, तो म्हणजे मी किंवा माझ्या घरातल्या कोणाला तरी आत्ताच नवीन मी आणि गाडी घेणार आहोत आणि आत्ताच त्याच गाडीवरती आम्ही गाडी चालवायला शिकणार आहोत आणि मग ती गाडी आम्हाला ऑटोमॅटिक गाडी नकोय. तर मित्रांनो, मी सांगेन की हा नक्कीच व्हॅलिड रिझन आहे ऑटोमॅटिक गाडी न घेण्यासाठी. कारण गाडी शिकताना तुम्ही कधीच ऑटोमॅटिक गाडीवरती शिकू नयेत. कारण बेसिकली आपल्याकडे ज्या टेक्निक्स ड्रायव्हिंगच्या असतात, त्या तुम्हाला जेवढ्या मॅन्युअल गाडीवरती चांगल्या मास्टर करता येतील तेवढ्या ऑटोमॅटिक गाडीमध्ये कधीच मास्टर करता येणार नाही. तरी सुद्धा याच्यावरती एक पर्याय असा काढता येतो की तुम्ही ड्रायव्हिंग स्कूल लावा आणि ड्रायव्हिंग स्कूलमध्ये मॅन्युअल गाडी सिलेक्ट करा, मॅन्युअल गाडीवरती शिका. तुमच्या कोणी मित्रमंडळींकडे किंवा कोणाकडे जवळपासच्या लोकांकडे जर मॅन्युअल गाडी असेल तर ती गाडी चालवण्याची थोडीशी प्रॅक्टिस ठेवा आणि तुमची स्वतःची गाडी जी तुम्ही पुढची 5 ते 7 वर्ष दररोज वापरणार आहात, दररोज ट्रॅफिकमध्ये धक्के खात ती चालवणार आहात, तर ती गाडी तुम्ही अवश्य ऑटोमॅटिक घेऊ शकता. पण हा मित्रांनो एक नक्की रिझन असा आहे की जिथे तुम्हाला विचार करावा लागेल की मॅन्युअल गाडी घ्यायची का ऑटोमॅटिक गाडी घ्यायची. आणि शेवटचं जे रिझन आहे किंवा शेवटची गोष्ट जी मला त्यांच्या बोलण्यातनं जाणवली लोकांशी बोलल्यानंतर, ती म्हणजे मॅन्युअल गाडी आणि ऑटोमॅटिक गाडीमध्ये गाडी घेताना प्राइस डिफरन्स असतो. तर नक्कीच तो प्राइस डिफरन्स असतो मित्रांनो. जर तुम्ही AMT गाडी घेतलीत तर तो कमीत कमी तुम्हाला मिळेल. म्हणजे मॅन्युअल गाडी जर त्याच मॉडेलची तुम्हाला 1 लाखाला असेल तर ही जास्तीत जास्त 1.5 लाख, म्हणजे साधारण 50 ते 70 हजाराचाच फक्त डिफरन्स असतो मॅन्युअल आणि ऑटोमॅटिकमध्ये AMT प्रकारचा. पण इतर कुठलंही ट्रान्समिशन जर तुम्ही घेतलात तर तो फरक कदाचित 1 ते 1.5 लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकतो वरती. पण तुम्ही जर लॉंग टर्मचा एक विचार केलात तर तुमच्या असं लक्षात येईल की आपण जर EMI वरती गाडी घेणार असलो आणि 5 वर्षासाठी जर तुम्ही ती गाडी EMI वरती घेतली तर तो जो फरक आहे त्याचा तुम्हाला फक्त महिन्याला 2,500 ते 3,000 जास्त EMI भरावा लागेल. तर त्याच्यामुळे हा जो प्राइस डिफरन्स असतो तो बऱ्याचदा आपल्या डोक्यात असतो, तो ऍक्च्युली तसा आपल्याला बेअर करावा लागत नाही. आणि त्या तुलनेमध्ये ऑटोमॅटिक गाडी जो तुम्हाला कन्व्हिनियन्स देईल, आता ज्याच्याबद्दल मी पुढे बोलणार आहे की काय फायदे आहेत नक्की ऑटोमॅटिक गाडीचे, तर तो कन्व्हिनियन्स किंवा तो कम्फर्ट हा खूप 30,000पेक्षा जी तुम्ही एक्स्ट्रा रक्कम भरणार आहात त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे मित्रांनो. तर ट्रॅफिक जॅम मध्ये फसलेला असताना आपल्याला फक्त उजव्या पायाने थोडासा ब्रेक दाबायचा आहे, सोडायचा आहे, दाबायचा आहे, सोडायचा आहे. पण हेच जर तुमची मॅन्युअल गाडी असेल तर तुम्ही क्लच दाबा, तुम्हाला मध्ये मध्ये गिअर न्यूट्रल करावा लागतो, मग परत गिअरमध्ये टाकावी लागते, ब्रेक आता दाबावाच लागतो, ऍक्सिलेटर दाबावाच लागतो. इकडे तुम्हाला सगळ्या ऑटोमॅटिक गाड्यामध्ये क्रीप मोड मिळतो, म्हणजे तुम्ही जस्ट ब्रेक सोडलात की गाडी आपोआप थोडीशी पुढे जायला लागते. तर तुम्हाला फक्त इझिली म्हणजे तुम्ही टाच तुमची खालती टेकवून शांतपणे बसून ट्रॅफिक जॅमचा उलट आनंदच घेऊ शकता, कारण तुम्हाला एक ड्रायव्हिंग पासून ब्रेक मिळतो. तर आपण ड्रायव्हिंग कम्फर्ट तर बघितलाच की मिनिमम एफर्टमध्ये आपल्याला गाडी चालवता येते. दुसरं म्हणजे आपल्याला ड्रायव्हिंगचा ताण येत नाही, कारण आपल्याला खूप कमी गोष्टी त्याच्यात करायच्या असतात. आणि विशेषतः तुम्हाला हे जास्त मोठ्या ज्या गाड्या आहेत किंवा डिझेल गाड्यांना बऱ्याचदा क्लच हार्ड असतो, तर अशा गाड्यांमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक गाडीचा जास्त फायदा होईल. एस्पेशली लेडीजना, ज्यांना थोडंसं नाही म्हटलं तरी फिजिकल कॅपॅसिटी कधी कधी कमी असते लेडीजची, तर मग त्या कंडिशनमध्ये त्यांना इझिली गाडी चालवता येते, कुठल्याही प्रकारचा ताण तणाव आपल्यावरती येत नाही. आणि लॉंग ड्राईव्हला जेव्हा तुम्ही गाडी घेऊन जाता, म्हणजे जेव्हा 7-8 तास तुम्ही गाडी चालवत असता, तेव्हा एक फटीक जो असतो एक ड्रायव्हिंग नंतरचा, तो तुमचा ऑटोमॅटिक गाडीमध्ये अजिबात राहत नाही. आणि म्हणूनच मित्रांनो मी हे सांगतो की जे ऍडव्हान्टेजेस किंवा जो कम्फर्ट तुम्हाला ऑटोमॅटिक गाडीमध्ये मिळतो त्याच्यासाठी जी तुम्हाला काही किंमत मोजावी लागणार आहे ती खूप कमी आहे. ती बरीचशी किंमत आपल्या डोक्यात जास्त असते ऍक्च्युअल परिस्थितीमध्ये असण्यापेक्षा. तर मी तुम्हाला नक्कीच सल्ला देईन की जर तुम्ही नवीन गाडी कन्सिडर करत असाल तर ऑटोमॅटिक गाडीची नक्की टेस्ट ड्राईव्ह घ्या. तुमच्या मित्रमंडळींमध्ये किंवा कोणाकडे जर ऑटोमॅटिक गाडी असेल, कुठल्याही प्रकारची ऑटोमॅटिक गाडी असेल तर ती नक्कीच चालवून बघा. याच्याबद्दल आपण अजून व्हिडिओज करणार आहोत. कुठल्या प्रकारचं ऑटोमॅटिक ट्रान्समिशन चांगलं असतं, कुठल्या प्रकारचं नाही घ्यायचं, काय प्रॉब्लेम्स असतात, काय त्याच्यात हे येऊ शकतात, तर ह्याच्यावरती पुढे आपण व्हिडिओ बनवणार आहोत. पण मुळात असं आहे की नवीन गाडी घेताना ऑटोमॅटिक ट्रान्समिशन तुम्ही नक्की त्याचा विचार करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या जर काही शंका असतील ऑटोमॅटिकबद्दल तर त्या तुम्ही सांगा, त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू. हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा आणि द राईट ड्राईव्ह मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.